अवघं 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजे पोरके झाले. महाराणी मातोश्री सईबाई यांचं निधन झालं. आता काय? अशा वेळेस सामने आल्या मासाहेब जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊमध्ये नक्कीच आहे हे सांगत. आणि या जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठमध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना विद्या नाना कलामध्ये तेज तर्रार झाले. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12, 13, 14, 15, 16 भाषा यायला लागल्या संभाजीराजेंना. मराठी येते, हिंदी येते, हिब्रू येते, पाली येते, कन्नड येते, तामिळ येते, संस्कृत येते. एवढंच नाही तर हेनरी ऑब्जेक्टिव्ह लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. या भाषा येतच नाही तर संभाजीराजांनी या काही भाषामध्ये काही काव्यग्रंथ लिहून ठेवले. राजकारणावर चर्चा करण्याला बुद्धभूषणम, नायिकाभेद, नखशिका ही 4 ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहून ठेवले. उगाच नाही त्यांना शिवरायांचा छावा म्हणत. जय शिवराय, जय शंभूराजे, सीताराम.